अन्न भेसळयुक्त हे फक्त लातूर शहरामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे। सध्या तुकाराम मुंढे साहेबांनी जे हाती काम घेतलेलं आहे, खरंच त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासारखं आहे आणि त्यांचं हे कार्य पुढे असंच चालू राहावं त्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा। जे केमिकलयुक्त अन्न जनता खात आहे आणि त्या केमिकल अन्न खाल्ल्यामुळे या जनतेला कॅन्सर सारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे। जे 24 लाखाचं पनीर आहे केमिकलयुक्त जप्त केलं, 14 लाखाचा जे खवा आहे तोही केमिकलयुक्त होता जप्त करण्यात आला। असे कितीतरी अन्न भेसळाचे गोडाऊन या लातूर शहरामध्ये चालू आहेत। ज्या प्रकारे या माफियांना तुकाराम मुंढे साहेबांच्या अन्न भेसळाचा वचका बसलेला आहे, त्याच प्रकारे याच लातूर शहरामध्ये जे गहू आणि तांदूळाचं जे गोडाऊन आहे, ते राशन दुकान आहेत, या कामगार मजूर जनतेचा जो हक्क आहे, अधिकार आहे, ते गहू आणि तांदूळ या गरीब जनतेला वेळेवर मिळत नाहीत आणि जे मिळतं ते कमी प्रमाणामध्ये मिळतं आणि राहिलेले गहू तांदूळ हे मोठ्या गोडाऊनला विक्री केली जात आहे। म्हणून तुकाराम मुंढे साहेबांना या लातूर शहरातील जे कामगार जनता आहे, समस्त या कामगार जनतेच्या वतीने मी स्वतः विनंती करत आहे की गहू आणि तांदूळाचं ज्या पद्धतीने तुम्ही आता कार्य इतर अन्न भेसळीसाठी करत आहेत, त्याच पद्धतीने गहू आणि तांदूळ म्हणजे जनतेचा, गोरगरीब जनतेचा अधिकार आहे, तो साठा आल्याला सरकारचा बाहेर विकला जात आहे, त्याच्यावर कायमची बंदी करावी आणि जे गहू तांदळाचे जे पहिले राशन दुकानदार आहेत, जे सध्या विक्री करून स्वतःचं ढेरगं भरत आहेत आणि गोरगरिबांचा हक्क, जो अन्नाचा हक्क आहे, तो अधिकार हिरावून घेत आहेत, अशा पहिल्या राशन दुकानदाराला सगळ्याला बरखास्त करावे आणि नवीन राशन दुकानदार या दुकानावर त्यांना लायसन देण्यात यावं, ही माझी लातूर शहरातील मजूर कामगार जनतेच्या वतीने तुकाराम मुंढे साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे। पुन्हा एकदा तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा। तसं तर तुमचं पद या खुर्चीवर बसण्या पात्र नाही, तुमचं पद मोदीच्या ठिकाणी पाहिजे, कारण मोदी हे खायला भार आणि धरणीला कार आहेत। म्हणून हे जे तुकाराम मुंढे साहेब आता सध्या मोदीच्या खुर्चीवरच विराजमान पाहिजेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।